कसयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते विजय दळवी. निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांचेसह मी किशोर कुकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी जगली तर माणूस जगेल याविषयी डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसानवाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 43°C तर किमान तापमान 31°C. सकाळची सापेक्ष आर्द्रता 32% राहू शकते, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 27%. वाऱ्याचा ताशी वेग ताशी 3.3 किलोमीटर राहू शकतो. आकाश अंशतः ढगाळ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. बाजरीवरील बीज प्रक्रिया अशी करा. त्यासाठी वापरा 6 ग्रॅम मेटॅलॅक्झिल 35 SD ॲप्रॉन अधिक 6 मिलीलिटर ॲझोस्पिरिलम अधिक 6 मिलीलिटर PSB स्फुरत विरघळणारे जीवाणू प्रति किलो बियाणे. मात्र बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून मगच पेरणी करा. जरूर करा बाजरीची बीज प्रक्रिया. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे अनिता गडगिड यांचा. कृषीवाणी या अंतर्गत आता ऐकूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. विषय आहे बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. बियाणे खरेदी करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावं. त्यानंतर बियाण्याची पिशवी ही सीलबंद असली पाहिजे, म्हणजे त्यामधून बियाणे बाहेर आलेले नसावे. कारण सीलबंद वेष्टनातील लेबल असलेले बियाणे हे कायद्याच्या मापदंडानुसार तयार करण्यात येतं, त्यामुळे बियाण्याची गुणवत्ता उत्तम असते. बियाण्याच्या पिशवीवरील लेबल असले पाहिजे, त्या लेबलवरची छपाई स्पष्ट असावी आणि त्यावर बीज प्रमाणीकरणाचे न्यूनतम मानकं मापदंडानुसार आहेत की नाही हे तपासून घ्यावं. मापदंडानुसार उत्तम उगवणशक्ती असलेले, चांगल्या प्रतीचे, सुधारित, कीड आणि रोगापासून मुक्त असलेले बियाणे निवडावे. बियाणे खरेदी करताना वैध मुदतीची खात्री करून घ्यावी आणि वैध मुदतीच्या आतील बियाणेच खरेदी करावे.
पिशवीवर नमूद MRP दरापेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून संपूर्ण विवरणासह बिल आवश्यक घ्यावं. संपूर्ण तपशील जसं की पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीचं नाव, बियाण्याची किंमत, खरेदीदाराचं संपूर्ण नाव आणि पत्ता, विक्रेत्यांचं नाव आणि सही इत्यादी नमूद असलेली रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी. बियाणे खरेदीची पावती, वेस्टर्न म्हणजेच बॅग किंवा पिशवी आणि त्यावर लेबल, टॅग इत्यादी जपून ठेवावे. आत्ताच आपण बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती ऐकली. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. बीज प्रक्रिया करताना काय काळजी घ्यायची त्यासाठी लक्षात घ्या. बीज प्रक्रिया करण्याचा क्रम: सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, त्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी, त्यानंतर 3 ते 4 तासांनी रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करावी. सर्वात शेवटी PSBची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना बियाणे प्रक्रियेसाठी वापरलेले मातीचे किंवा प्लॅस्टिकचे भांडे यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नका. बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नका. काळजी घ्या अशा प्रकारे बीज प्रक्रिया करताना. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी जगली तर मनुष्य जगेल याविषयी डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, अतिप्राचीन काळापासून मधमाशांच्या पोळात गोड मध मिळतो हे मानवास ज्ञात होते. साखरेचा शोध लागण्यापूर्वी खाद्यपदार्थास गोडी आणण्यासाठी मधाचा वापर होत असे. मानव मध काढीत आहे असे दर्शवणारं रंगीत चित्र स्पेनमध्ये एका डोंगरावरील दगडात सापडलं आहे. हे चित्र इसवी पूर्व 7000 वर्ष या काळात असावे असा अंदाज आहे. त्याच्याही पूर्वी प्राचीन भारतीय सभ्यतेमध्ये मधमाशी आणि मधाविषयीचे अनेक संदर्भ आढळून येतात. आयुर्वेदामध्ये मधाच्या औषधीय गुणांचं वर्णन आहे. मधमाशी पालन हा पारंपरिक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात 20 मे 1734 साली एका गरीब मधमाशी पालकाच्या कुटुंबात एंटोन जानसा या प्रसिद्ध मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांनी 1766 युरोपातील पहिलं मधमाशी केंद्र सुरू केलं. सन 1971 त्यांनी मधमाशी पालनावरचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. 1773 त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशानं जागतिक मधमाशीपालक संघटना आणि अन्न व कृषी संघटना यांच्या संयुक्त मदतीनं 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. त्यानुसार 2018 सालापासून 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस सर्वत्र साजरा केला जाऊ लागला. मित्रांनो, 7व्या पंचवार्षिक योजनेत 1994 ते 95 या दरम्यान भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मधमाशी मंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या सर्वसाधारण समितीत 650 सदस्य आहेत. महाराष्ट्र हा पश्चिम क्षेत्राचा सदस्य आहे. मधमाशा फुलातील मकरंद गोळा करतात आणि त्याचा आपल्या पोळात मध तयार करतात. परंतु त्यासोबतच परागसिंचनाद्वारे पिकांच्या उत्पादनात लक्षणीय भर घालून देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यास त्या मदत करतात. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या आकडेवारीनुसार 2017-18 साली भारतातील मध उत्पादन 1.05 लाख मेट्रिक टन एवढं होतं. 2019 पर्यंत 9091 नोंदणीकृत लोक हा व्यवसाय करत आहेत. जर्मनीमध्ये दरडोई मधग्रहणाचं प्रमाण 1800 ग्राम असून भारतामध्ये हे केवळ 8 ग्राम आहे आणि त्यामुळे आपल्याला मधग्रहणाचं भारतातलं प्रमाण वाढवण्याची गरज आहे. मधमाशी आणि मध हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे. फार वर्षापासून मानवाला मधमाशांबाबत इत्थंभूत माहिती होती. त्या आधारे मधमाशा पाळून मधाचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं संशोधन झालं. त्यामधून मधमाशाबाबतचे अनेक पैलू अवगत होऊन
मधमाशी पालनाचं शास्त्रीकृत तंत्रज्ञान आज विकसित झालं आहे. मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होते. मधामुळे आपल्या शरीराला उष्णता तसेच शक्ती प्राप्त होते. मधातील आंबटपणामुळे उचकी आणि श्वसन संस्थेतील विकार दूर होतात. त्याचप्रमाणे मधामध्ये जीवनसत्व बीचं प्रमाण विपुल प्रमाणात दिसून येते. त्यामुळे त्याचं सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात. आपल्या आहारात ज्या ठिकाणी साखर आणि तुपाचा उपयोग केला जातो तेथे मधाचा उपयोग करता येऊ शकतो. साखर अधिक प्रमाणात घेतल्याने पोट फुगणे, अजीर्ण होणे, फोड येणे, मधुमेह असे आजार होऊ शकतात. मात्र मधाचा उपयोग केल्यास हे विकार टाळले जाऊ शकतात. शुद्ध मध हा शीतल, मधुर, नेत्रास-हितकारक, स्वर सुधारणारा, बुद्धीची धारणाशक्ती वाढवण्यासाठी मदत करणारा, त्याचप्रमाणे कोड, खोकला, पित्त, कफ, मेद, क्षय इत्यादी विकार दूर करणारा एक नैसर्गिक घटक आहे. मध आणि मेण निर्माण करणारा महत्त्वाचा कीटक म्हणून सामान्य माणूस मधमाशीला ओळखतो. सकृतदर्शनी ते खरंही पण आहे. मध आणि मेण यांचे उत्पादन, आयात, निर्यात याविषयीची पुष्कळ देशातील आकडेवारी सध्या उपलब्ध आहे. पण याहीपेक्षा मधमाशीचे महत्त्वाचे कार्य कृषी क्षेत्रात आहे. या कार्याची आकडेवारी गोळा करणे शक्य नाही. त्यामुळे याचे महत्त्व सामान्य माणसाला अवगत नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते हे कार्य मध आणि मेण यांच्या उत्पादनाच्या तुलनेत अंदाजे 10 पटींनी तरी जास्त असावे. या क्षेत्रात बऱ्याच शास्त्रज्ञांनी काम केलं आहे. त्यात C.K. स्प्रेंगेल, चार्ल्स डार्विन, M.B. वेट, W.H. ब्रिटन, R. हडसन इत्यादी शास्त्रज्ञांचं कार्य विशेष उल्लेखनीय म्हणावं लागेल. मधमाशी स्वतःच्या तसेच पोळ्यात असलेल्या आपल्या परिवाराच्या निर्वाहाकरता आजूबाजूच्या झाडांच्या फुलातून मकरंद आणि परागकण गोळा करतात. हे करत असतानाच फुलांचे परागी भवन करतात. मधमाशीची शरीररचना या कार्यासाठी योग्य अशीच आहे. यासाठी मधमाशीच्या पायांची तिसरी जोडी उपयुक्त ठरते. या ठिकाणी परागकण साठवण्यासाठी एक पिशवी आणि फुलांवर सिंचन करण्यासाठी पायांवर विशिष्ट केच रचना आढळून येते. याशिवाय मुखावाटे प्राशन केलेल्या फुलांमधील मकरंद तात्पुरता साठवण्याकरता अन्ननलिकेच्या तोंडाकडील भाग फुगीर झालेला दिसतो. मकरंद आणि परागकणांचा साठा पोळ्यात होत असल्याने मधमाशीच्या झाडाकडे वारंवार खेपा होतात. यावेळी झाडावरची बहुतेक सर्व फुले त्यात धुंडतात. त्यामुळे प्रत्येक फुलाचे परागकण होऊन झाडावर फलधारणा होण्याचे प्रमाण वाढते. अशा रीतीने पीक उत्पादनात वाढ होते. वर्ष 2022पर्यंत देशाचं कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेमध्ये वाढ होते. हे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होणार आहे. मधमाशीमुळे पीक उत्पादनात सुमारे 15 ते 35% वाढ होते आणि हे उत्पादन तुलनेने अधिक पौष्टिक असते. भारतासाठी तर शेतीत मधमाशांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक झाडे झुडपे आणि विविध हंगामी पिके याद्वारे आपल्याला अक्षयपणे फुलोरा, समृद्ध साधनसामग्री यांचा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने उपयोग झाल्यास मधमाशांचे संवर्धन करणे आणि त्यायोगे देशाचे कृषी उत्पन्न दुप्पट करणे सहज शक्य होणार आहे. भारतात प्रामुख्याने 4 प्रकारच्या मधमाशा आढळतात. यामध्ये आगेमोळ, विदेशी सातपुडा, देशी सातपुडा आणि फुलोरी मधमाशी यांचा समावेश होतो. देशी विदेशी सातपुडा मधमाशांचे संगोपन लाकडी पेट्यांमध्ये केले जाते. या मधमाशांपासून मिळणारे मध आणि मेण व्यावसायिक दृष्टिकोनातून घेतले जाते. त्यामुळे याचा विविध ठिकाणी उपयोग होतो. त्यामुळे दिवसेंदिवस मधुमक्षिका पालन वाढत आहे. आगेमोळ आणि फुलोरी मधमाशा ह्या चावतात. त्यामुळे त्यांना पारंपरिक पद्धतीने किंवा विध्वंसक पद्धतीने हाताळून मध वेगळे केले जाते. मात्र यामध्ये मधमाशांसह गरड्याचे देखील नुकसान होते. याकरिता आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जंगलात उत्पादित होणारा मध 100% शुद्ध असतो. तसेच तो औषधीय गुणांनी परिपूर्ण आढळून येतो. कारण यामध्ये जंगलातील आवळा, बेहळा, करंज, कडुनिंब, पळस, काटेसावर, आंजन, जोतपुडा, कुकुरांजी, जांभूळ, निलगिरी, निरगुडी आदी नानाविध जंगली वनस्पतींचे औषधी तत्त्व सामावलेले असतात. त्यामुळे जंगलातील मधाची गुणवत्ता उच्च कोटीची असते. निसर्गतः मध अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक,
अँटीव्हायरल या गुणांनी युक्त असतो. त्यामुळे मधाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी फार लाभकारी आहे. पुरातन काळापासून जरी भारतात मधाचं उत्पादन असलं तरी त्याचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास अलीकडील काळापर्यंत झालेला नव्हता. त्यामानाने पाश्चिमात्य देशात या क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे. भारतात 1882 साली बंगाल आणि 1883 साली पंजाब राज्यात प्रथम या विषयाकडे लक्ष दिले गेले. या ठिकाणी मधमाशी संगोपनाच्या पाश्चिमात्य देशातील काही पद्धती अंमलात आणल्या गेल्या. नंतर सन 1907 मध्ये पुसा नवी दिल्ली येथे कृषी संशोधन संस्थेत हे कार्य हाती घेण्यात आले. दक्षिण भारतात रेव्हरंड न्यूटन यांनी या क्षेत्रात काम केले. त्या परिणामी 1917 साली त्रावणकोर आणि 1925 साली म्हैसूर येथे मधमाशी पालन केंद्र स्थापन झाली. सन 1928 साली कृषीविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार कुटीर उद्योगास चालना मिळाली. यामुळे 1931 मध्ये मद्रास, 1933 मध्ये पंजाब, 1934 मध्ये कुर्ग, 1938 मध्ये उत्तर प्रदेश या प्रांतात पुष्कळ ठिकाणी मधमाशी पालन केंद्रांची स्थापना करण्यात आली. ऑल इंडिया बी कीपर्स असोसिएशन ही अखिल भारतीय स्तरावरील संस्था ही 1938-39 या साली स्थापण्यात आली. या संस्थेतर्फे इंडियन बी जर्नल हे नियतकालिक प्रसिद्ध करण्यात येते. 1945 साली पंजाबात, 1959 साली कोइंबतूर मद्रास येथे मध्यवर्ती मधमाशी पालन संशोधन संस्था स्थापण्यात आल्या. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे हे संशोधन केंद्र 1952 साली सुरू झाले. या सर्व प्रयत्नांचा भाग आणि या उद्योगास संघटित स्वरूप प्राप्त होण्यात झाले. 1952-53 साली अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग मंडळ स्थापन झालं. सन 1956 साली या मंडळाचं रूपांतर खादी ग्रामोद्योग आयोगात झालं. या आयोगाने पुणे येथे सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट 1962 साली स्थापन केली. भारतातील काही विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था इत्यादी ठिकाणी निरनिराळ्या स्तरांवर मधमाशी पालनासंबंधीचे शिक्षणक्रम सुरू आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेनेही या क्षेत्रातील काही समन्वयी प्रकल्पांना मान्यता आणि अनुदान देऊन या क्षेत्राच्या विकासास गती आणली आहे. भारतीय मानक संस्था आणि दर्जा तथा विशुद्धता दर्शक ॲग्मार्क हे चिन्ह देणारी संस्थाही यांच्या सहकार्याने प्रकल्पांना सहकार्य लाभले आहे. भारतात खादी ग्रामोद्योग आयोगाने या क्षेत्रात पुढाकार घेऊन बरेच कार्य केले आहे. ताज्या अहवालानुसार भारतातील मधोत्पादनात पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या प्रमुख राज्यांपाठोपाठ तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. उपलब्ध आकडेवारीनुसार असे आढळून येते की भारतात 5 कोटी हेक्टर जमीन मधमाशी पालनास योग्य तसेच परागीभवनामुळे फळपिकांना उपयुक्त अशी आहे. एवढ्या जमिनीवर मधमाशीच्या कमीत कमी 1 कोटी वसाहती सहज जोपासल्या येतील. हा आकडा जगात सध्या असलेल्या वसाहतींच्या पावपट आहे. सद्यस्थितीत मधमाशी कीटकांची संख्या मोठ्या वेगाने घटत असल्याचे दिसून येत आहे. साहजिकच त्याचा पिकांच्या उत्पादन वाढीवरही परिणाम झाला आहे. रासायनिक कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर, जागतिक तापमान वाढ, कमी होत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच सातत्याने होत असलेली जंगलतोड ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. सध्या कृषी क्षेत्रात प्रचलित होत असलेली एक पीक पद्धती मधमाशांसाठी मारक ठरत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बहुपीक पद्धती अवलंबिल्यास निश्चितच उत्पादन वाढून मधमाशांच्या संवर्धनाच्या दृष्टीने देखील पोषक वातावरण निर्मिती होईल. सामान्य जनांनी मधमाशांच्या संवर्धनाच्या दृष्टीने व्यक्तिगत स्तरावर काही उपाययोजना करणे सहज शक्य आहे. यामध्ये घराच्या अंगणातील परसबागेमध्ये मधमाशांना प्रिय असलेली फुलझाडे जास्तीत जास्त प्रमाणात लावणे, रस्त्यांच्या कडेला तसेच टेकड्यांवर मधमाशांना खाद्य आणि निवारा पुरवणाऱ्या योग्य देशी वृक्षांची लागवड करणे, उन्हाळ्यात घरातील गच्चीवर किंवा घरातील अंगणात मधमाशांकरता पाणी ठेवणे, उन्हाळ्यात निसर्गामध्ये फुलांचा भर कमी होतो, अशावेळी मधमाशांना खाद्यान्नाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने आंब्याच्या चोखलेल्या कोयी, साखरेचा पाक या गोष्टी जर ठेवल्या तर त्यावर असंख्य मधमाशा जमलेल्या दिसून येतील. जंगलातील मध गोळा करणाऱ्यांनी मधमाशांना जिवंत न मारता किंवा इजा न होता
मध काढण्याच्या शास्त्रीय तंत्राचा वापर करावा. सामाजिक स्तरावर कीटकनाशक विरहित शेती तंत्राचा वापर वाढवणे गरजेचे आहे. पीक फुलोऱ्यावर असताना कीटकनाशकांचा वापर करणे टाळावे. अंगणातील किंवा गच्चीवरील बागेत मधमाशांनी पोळे केले असेल तर तुमच्या बागेसाठी ही नक्कीच उपयोगी बाब आहे. अशावेळी मित्रांनो, घाबरून न जाता मधमाशा घरात येऊ नये म्हणून तुम्ही दारे खिडक्यांना बारीक जाळी बसवू शकता. मित्रांनो, मानवाला समूहाने राहण्याची आणि सहजीवनाची प्रेरणा देणाऱ्या मधमाशी या कीटकाला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. मानवी जीवनातील मधमाशीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवून मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच मधमाशी या कीटकाप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, हा जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. मानवाची स्वार्थी वृत्ती तसेच जगण्यासाठी निसर्गाला ओरबडण्याच्या प्रवृत्तीमुळे मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या या कीटकाचं पृथ्वीवरील अस्तित्वच धोक्यात आलं आहे. शेकडो फळे, फुले आणि वन्य झाडांची परागीभवन मधमाशींवर अवलंबून आहे. एका पाहणीतील निष्कर्षानुसार 22 प्रकारची फळझाडे आणि 33 प्रकारची अन्नधान्ये निर्माण करणारी पिके मधमाशांच्या मदतीशिवाय अन्न उत्पादन करूच शकत नाही किंवा ते अत्यल्प प्रमाणात होते. माणसाला अन्न वनस्पतींपासून मिळत असले तरी त्यात मधमाशांची भूमिका अनन्यसाधारण आहे. म्हणूनच आपल्या सन्मानावर मधमाशांचे फार मोठे उपकार असून समस्त मानव प्रजातीचे पृथ्वीवरील अस्तित्व या छोट्याशा कीटकाच्या जगण्याशी निगडीत आहे. आजच्या जागतिक मधमाशी दिनाचा हा संदेश त्यामुळेच सर्व दूर पोहोचला पाहिजे. धन्यवाद. आत्ताच आपण जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी जगली तर मनुष्य जगेल याविषयी डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेले मार्गदर्शन ऐकले. जाणून घ्या 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत. साहित्य: 1.5 किलो सुकलेली किंवा साल काढलेली निंबोळी, 100 लिटर पाणी, 200 ग्रॅम धुण्याचा सोडा आणि गाळण्यासाठी कापड. तयार करण्याची पद्धत: 5 किलो निंबोळी बियांची पावडर बनवा. 10 लिटर पाण्यात ही पावडर कापडाची पुरचुंडी करून रात्रभर भिजवा. सकाळी हे द्रावण चांगलं ढवळा. हे द्रावण कापडातून गाळून घ्या. धुण्याचा सोडा टाकून ढवळून वापरा. वापर आणि प्रमाण: हे 10 लिटर द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरा. चांगले परिणाम मिळण्यासाठी फवारणी शक्यतो सायंकाळी 4 वाजल्यानंतरच करा. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1350 ते 1800, आवक 12 क्विंटल. गहू लोकल 1850 ते 2455, आवक 261 क्विंटल. गहू शरबती 2500 ते 3200, आवक 53 क्विंटल. उडीद 4000 ते 6200, आवक 14 क्विंटल. मूग 4950 ते 6100, आवक 121 क्विंटल. तूर 5100 ते 6170, आवक 2232 क्विंटल. हरभरा 4000 ते 4400, आवक 1049 क्विंटल. सोयाबीन 6000 ते 6500, आवक 1186 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकूया एक निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या बुधवार दिनांक 25 मे 2022 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे खरीप भुईमूग लागवडीची पूर्वतयारी. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर M.Y. लाडोळे, सहाय्यक प्राध्यापक तेलबिया संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा अवश्य फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0724 245 6461. या
कार्यक्रमाचं प्रसारण आपण बुधवार दिनांक 25 मे 2022 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 7.3 तास, हवेचा ताशीवेग 3.7 किलोमीटर, सकाळची आर्द्रता 33% तर दुपारची आर्द्रता 15%, बाष्पीभवनाचा वेग होता 10.5 मिलीमीटर. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं. आणि यासोबत आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या किसानवाणीमध्ये. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांचं, तर सादर करते विजय दळवी. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी